लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। केंद्र सरकारच्या कामगार विरोधी 4 श्रमसंहितांच्या अंमलबजावणी विरोधात तसेच कष्टकरी कर्मचारी आणि कामगारांच्या ज्वलंत मागण्यांसाठी आज बुधवारी देशव्यापी सार्वत्रिक संपाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला। हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सकाळी 10 वाजता निघालेल्या या मोर्चात हजारो कामगार आणि कर्मचारी सहभागी झाले होते। मोर्चामुळे शहरात काही ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली। विशेषतः CBS ते मेहर सिग्नल दरम्यानचा एक मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला होता, त्यामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागला। आंदोलनाचे नेतृत्व कामगार कृती समितीचे अध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर DL कराड यांनी केले। त्यांच्यासोबत कॉम्रेड राजू देसले, अरुण आहेर, जिल्हा परिषद उमेश देशमानकर, राज्य शासकीय कर्मचारी संघटना सचिन घोडके, मनोज जाधव, बँक कर्मचारी VD धनवटे, वीज वर्कर्स युनियन हे प्रमुख पदाधिकारी आणि संयोजक सहभागी होते। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या कामगार कायदे रद्द करून तयार केलेल्या 4 नव्या श्रमसंहितावर आणि राज्य सरकारच्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकवर तीव्र नाराजी व्यक्त केली। हे धोरण कामगार, कर्मचारी आणि असंघटित कष्टकरी वर्गाविरोधात असल्याचा आरोप संघटनांनी केला। यावेळी उपस्थित नेत्यांनी मनोगत व्यक्त करताना कामगार, कष्टकरी यांचा आवाज दाबण्याचा कुठलाही प्रयत्न सहन केला जाणार नाही। श्रमसंहितामुळे कामगार हक्क धोक्यात येणार आहे। हे धोरण त्वरित मागे घेण्याची जाहीर मागणी केली। सरकारने कामगारांविरोधात जे कायदे लागू केले आहेत त्या निषेध खाली मोर्चा हे सरकारचे काळे कायदे कामगारांच्या विरोधात आहे। आज संघटने कामगारांच्या विरोधात आहे। आज संघटने मागे आहे। कोण म्हणतात मी कांचन पवार, आशा संघटना नाशिक सिटीची अध्यक्षा। हा मोर्चा आमच्या कामगारांसाठी, आम्हाला फिक्स मानधन नाही आहे आणि सगळे म्हटलं तर सगळेच काही खाजगीकरण झालेलं, तर खाजगीकरण नको आहे आम्हाला कंत्राटी म्हणजे आम्हाला सरकारी दर्जा मिळाला पाहिजे, आम्हाला फिक्स पेमेंट मिळालं पाहिजे, हेच आमच्या सगळ्यांना आणि सगळ्यांना सरकारी म्हणजे केलं पाहिजे। खाजगीकरण पूर्णपणे बंद झालं पाहिजे, हीच आमची मागणी। पूर्णपणे खाजगीकरण बंद झालं पाहिजे। नाव सुरेखा आधार खैरनार, संघटनेची अध्यक्ष आहे। मोबाईल नंबरला तुमचा। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की जे पेमेंट पण देता येतं वेळोवेळी द्यावं आणि सगळ्यांना वेतनही लागू करावं, कारण हे आशांची मागणुकी फक्त माता मृत्यू, बाल मृत्यूसाठी झालेली होती, पण त्यांनी खूप ऑनलाईनची कामं पण आणलेली आहेत। माझ्या आशा तर एवढं शिकले नाही, पण तेवढं बंद करण्यात यावं, एवढीच आमची मागणी। बोला। माझं नाव मीना डाव, कामगार संघटनेची शहराध्यक्ष आहे। आमची हायटेक संस्था आहे। आमच्या मागण्या आहे घरकाम करणाऱ्या महिलांना पेन्शन चालू करा, त्यांना मान सन्मानाची वागणूक द्या आणि त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप द्या, त्यांना दारिद्र्य रेषेमध्ये सामील करून घ्या, त्यांना घरकुल योजना द्या आणि त्यांच्या हक्काची पेन्शन त्यांना द्या आणि त्यांच्या ज्या त्यांच्यासाठी जे काही योजना आहे आम्हाला प्रत्येक योजनेमध्ये सामील करून घ्या। कारण घरकाम करणारी महिला कोणी लहान बाळं सोडून आलेले असते, खूप हलाखीची परिस्थिती असते, ती घरकाम करत असते एखाद्या कामगारासाठी, तिचा अधिकार द्या तिला। घरकामगार कल्याणामध्ये आमच्या प्रत्येकाच्या नोंदण्या करून घ्या आणि प्रत्येकाला त्यांच्या हक्काची पेन्शन त्यांना द्या। घरकाम करणाऱ्या महिला खूप वर्षापासून लढत असतात, झटत असतात, कामगारासारख्या रोज नीतीनियमाने कामाला गेलेल्या असतात। एखाद्या टायमाला तिच्या घरात खायला सुद्धा नसतं, तर त्या प्रत्येक महिलाला तुम्ही अधिकार द्या। आमच्या घरकामगार करणाऱ्या महिलांसाठी हक्काची मान सन्मानाची वागणूक द्या आणि त्यांचे कायदे त्यांना चालू करा। प्रत्येकाला त्यांचा हक्क भेटलाच पाहिजे, त्यांना हफ्त्याची एक सुट्टी भेटलीच पाहिजे। आठवड्यातली एक सुट्टी राहिली ना, सुट्टी नाही पाहिजे आठवड्यातली एक, आठवड्यातली एक सुट्टी भेटलीच पाहिजे, पगारी सुट्टी पाहिजे त्यांना सर्वांना। मोर्चा समाप्तीनंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना 15 मागण्यांची निवेदन सादर करण्यात आले। त्यामध्ये प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे होत्या। त्यात प्रामुख्याने कामगार विरोधी 4ही श्रमसंहिताची त्वरित रद्द करा, कामाच्या तासात वाढ आणि निश्चितकालीन रोजगारास विरोध,
कंत्राटीकरणास बंदी आणि अस्थायी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, समान कामास समान वेतन लागू करा, राष्ट्रीय सुधारित निवृत्त योजनेबाबत स्पष्ट अधिसूचना जाहीर करा, किमान मासिक वेतन 30,000 आणि मासिक पेन्शन 10,000 लागू करा, EPS 95 पेन्शन धारकांना 9,000 पेन्शन आणि महागाई भत्ता द्या, सर्व बेरोजगारांना भत्ता आणि रोजगार निर्मितीसाठी ठोस धोरण राबवा, सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण आणि रेल्वे विमा संरक्षण क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक थांबवा, शासकीय आणि निमशासकीय विभागातील रिक्त पदांवर भरती करा व आरक्षणाची अंमलबजावणी करा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रिकरण करा आणि सट्टेबाजी रोखा, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मागे घ्या, शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण थांबवा, योजना कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करा, शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा, असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा आणि किमान 10,000 पेन्शनची हमी द्या, महिलांच्या सुरक्षेची हमी, बाळंतपणा रजा, पालनाघर सुविधा आणि समान वेतन लागू करा या मागण्यांची निवेदन देण्यात आले. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.